जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानात ॲग्रो वर्ल्डतर्फे कृषी प्रदर्शनाचं आयोजन शुक्रवारपासून सुरू झालंय। आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। या कृषी प्रदर्शनात कृषी यंत्र आणि अवजारांच्या 45 स्टॉल्ससह 210 पेक्षा अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत। शनिवारी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ॲग्रो वर्ल्ड कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, ॲग्रिसर्च इंडियाचे संचालक तन्मय कोठावदे, मेट्रोजेन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रियांक शहा, डोम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, नमो बायो प्लांटचे पार्श्व साबद्रा, जिल्हा विकास संसाधनचे समाधान पाटील, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर बी.डी. जडे, ॲग्रो वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कृषी प्रदर्शनामध्ये नेमका विषय असा आहे की शेतकऱ्यांसाठी भरपूर महत्त्वाच्या गोष्टी ठेवलेल्या त्यांनी। त्याच्यामध्ये आता बरेच सगळे शेतकरी शिकलेले नसतात किंवा काही अनाडीबी असतात। त्यांनी तिथे असं दाखवलं आहे की तुम्ही ह्या त्या गोष्टी केल्यावर तुमचं उत्पन्न असं वाढेल, त्याच्यामध्ये तुमचं हे बीज वापरल्यावर याचा उतारा तुम्हाला बी घ्यायचा उतारा किती वाढेल आणि बऱ्याचशा गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या आहे त्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट एक आहे की त्याच्यामध्ये हे अवजारं वगैरे ठेवलेले आहे त्यांनी। आता प्रत्येक शेतकऱ्याचा विषय एक झालेला आहे, मी सांगू इच्छितो की मजूर मिळत नाही। पहिला गोष्ट आहे, आता माझ्याकडे 10 बिघे 15 बिघे जमीन आहे, मजूर मिळत नाही। एकटे घरचा परिवार किती काम करणार आहे, नाही करू शकत घरचं कामं। तर आता मजूर मिळत नाही, त्यासाठी हे जे अवजार आहे, हे जे अवजार ठेवलेले आहेत ते भरपूर उपयोगात पडणारा, एक माणूस 4 माणसांचं काम करू शकतो असे तिथे अवजार ठेवलेले त्यांनी। त्याचं प्रशिक्षण पण देता येते, बऱ्याच प्रकारे प्रशिक्षण देत आहे। आता पंपाचा फवारा मारायचं, शेताला फवारा मारायचं म्हटलं म्हणजे आता ते हे दिलं आहे त्यांनी, ड्रोनद्वारे आता फवारा मारू शकतो आपण। त्या ज्या गोष्टी आहेत ते प्रतिकूल एकदम व्यवस्थित आहे आणि चांगल्या प्रकारे आहे, उत्तम आहे। असं दरवर्षी शेतकऱ्यांना हे कृषी प्रदर्शन भरवलं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि जे नवीन आता मुलं शेतीच्या याच्याकडे जे वळत आहे त्यांचा एक फायदा होईल। बस, माझं नाव संजय चंद्रकांत सोनवणे। काय सांगणार, ॲग्रो वर्ल्डतर्फे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, आपण या प्रदर्शन बघण्यासाठी आलात, कसं वाटलं? हा कृषी प्रदर्शन पाहायला आल्यानंतर आपल्याला इथं नवीन यंत्रणा हे जी माहिती भेटते आणि स्टॉल इतके सुंदर स्टॉल लागलेले आहे वर्षी। आपल्याला शेतकऱ्यांना नवीन शेतीमध्ये कशी सुधारणा करायला पाहिजे, फर्टिलायझरचं हे स्टॉल भरपूर प्रमाणात लागलेले आहे। प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षी स्टॉल मला भरपूर प्रमाणात आवडतो आहे। शेतकऱ्यांसाठी एकदम व्यवस्थित आणि हे उत्पन्न वगैरे घेण्यासाठी काहीतरी नवी दिशा ह्या वर्षी वाटते आहे मला। आणि सर्वांपेक्षा आज ह्या वर्षी स्टॉलमध्ये गर्दी पण आणि इतकं मोठं लगनसराई पण चालू आहे, तरी इतकी गर्दी आहे तर अक्षरशः म्हणजे आपल्या इथं स्टॉलला कमीत कमी फिरायला 2 ते 3 घंटे लागत आहे। कसं वाटलं तुम्हाला हे जे शैलेंद्र चव्हाणांनी हा उपक्रम राबवलेला आहे, याबद्दल काय सांगा? शैलेंद्र चौधरी सरांनी त्यांनी सांगितलेली कथा म्हणजे मी इतक्यामधून म्हणजे इतक्या खालते म्हणजे परिस्थिती एकदम डाऊनमधून मी इतकं मोठं हे केलेलं आहे। तर सरांचं मार्गदर्शन आपण म्हणजे ऐकल्यानंतर असंच काही वाटलं, तर त्यांच्या बोलण्यामध्ये मला असं वाटलं तर आपण खरोखर ते यांनी इतकं काही शेतकऱ्यांसाठी चालू आहे आणि उपक्रम राबवत आहे, तर खरोखर एकदम सुंदर आणि एकदम असं व्यवस्थित हे चालू आहे। माझे नाव मोतीलाल गंगाधर पाटील, राहणार एकलग्न, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव।